नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज मकर संक्रांत आहे, तर याच्या निमित्ताने आज आपण जात आहे पतंग उडवायला. तर चला दाखवतो तुम्हाला पतंग उडवताना. पतंग घेतलेला आहे मंडळी, तर चला जाऊया टेरेसवरती आणि मस्तपैकी उडवूया. हा बघा, तर असा पतंग आहे हा. पण बघू शकता केवढं उंच गेला आहे. इथं उडवणारे फायनली मित्रांनो भरपूर मेहनत घेतली आजच्या ब्लॉगसाठी. 4 पतंग वेस्ट घालवले, एकही उडला नाही. फायनल होप होती हाच उडाला, जो पहिला घेऊन आलेला तोच उडालाय. मित्रांनो ह्या ब्लॉगसाठी लाईक करायला लागतं मित्रांनो. तुम्ही बघू शकता या पतंगची हालत. तर बघू शकता मित्रांनो भरपूर उंच गेलाय. झूम करून दाखवतो तुम्हाला. तर हे बघा ह्याच्या हातात दिलेलं आहे. नीट घे खाली आला ना मग. भरपूर मेहनतीने हे केलेलं आहे. तर अजून एक आहे तिकडची, त्या बिल्डिंगवरती होता. तो पण भरपूर प्रयत्न केला त्याने, नाही गेला त्यांचा. आमच्या आधी त्याचा गेला होता, परत तो खाली आला. भरपूर उंच नाही जाऊ शकला. नंतर मग आम्ही गेला ट्रायल. लास्ट बोललं गेलं तर गेला आणि गेला शेवटी आपला. नाहीतर हा जरी गेला खराब झाला असता तर आपण मित्रांनो खाली जाणार होतो. बघू शकता आत्ता दोऱ्याची हालत लय छोटा. आम्हाला एक्सचेंज करायला लागेल दोरा. लय छोटा झालाय. दुसरा दोरा चेंज करायची वेळ आलेली आहे. एक दोरी संपलेली आहे ऑलरेडी, ती मगाशी बांधलेली ती तिकडे गेलेली आहे. आता हा दुसरे दोरी आहे. आता आपण हा मांजाला बांधायचा. ह्याला काय बोलतात मला नाही माहिती आहे, पण मांजाच मला वाटतं, त्याला मांजाच बोलतात. तेच त्याला ढिंगरी नाही रे, मांजाच बोलतात वाटतं. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगून ठेवा. तर आता थोडाच राहिला आहे, चेंज करूया मस्तपैकी आणि अजून भरपूर घालूया. आता तर फक्त थोडाच वेळ झाला आहे, 15-20 मिनटं झालेले आहेत पतंगवरती जाऊन. अजून थोडा वेळ हे करायचं थोड्या वेळती. थोड्या वेळानंतर मग अजून वरती घालवेन. अजून एक दोरीची गुंडी हे करेन आणि ह्याच्या हातात दे. मग थोडंसं यायला पण जरा शिकूया पतंग कसं उडवायचं ते. फायनली असे आपण 3-4 पतंग खराब केल्यानंतर आपला पण उडलेला आहे. पण असतं कधीतरी होत असतं तसं. तर आता दोरी चेंज केल्यानंतर तुम्हाला दाखवतो किती उंच गेला आहे तो. मित्रांनो आता 2 दोऱ्या लावलेल्या आहेत. आता हा लास्टचा आपल्याकडे मांजा इतकाच आहे. हा संपला की आपल्याकडचे दोरे संपलेले आहेत. तर हा पूर्ण मांजा संपल्यानंतर की तो किती उंच जातोय तर तुम्हाला दाखवतो. चला. हिडो पतंग किती उंच गेलाय तो दिसत पण नाही. तो पूर्ण रोल संपवायचा आपल्याला. ते भाई संपत आला तो. बोलस दादा अजून केवढं झालं बघ मांजा. अजून आणतो 2 दोऱ्या. 2 आणायला तर जायला लागणारच आहे. आणू काय? थांब, तो संपू दे तर आधी. संपायला आला. अजून थोडा राहिला आहे ना तो तूच पूर्ण संपू दे. संपल्यानंतर हा इकडे भरपूर लांब गेलाय. व्हिडिओमध्ये दिसणार पण नाही तो पतंग आपला. रे भाट्याच्या पुढे गेला असेल. भाट्याच्या पुढेच गेलाय तो. दादा आणतो, लई छोटे आले तो. असं करत बस आणतो. हे बाई हे बघू शकता मित्रांनो पूर्ण संपलेला आहे आता दोरा आपला. डील नको, संपला तो. काही डील दे. पूर्ण काय झालंय पूर्ण संपलेला आहे. तर जा पटकन धावत जाऊन पटकन. बघू शकता 4 बंडल संपलेले आहेत. अजून याला 2 आणायला लावूया. मग अजून थोड्या वेळ, आता 5:30 वाजलेत. 6पर्यंत मस्तपैकी पतंग उडूया. मग त्याच्यानंतर मग जाऊया कुठे जाऊन 2 दोऱ्याच्या गुंड हे घेऊन या. वॉलेटमध्ये माझं ड्रावरमध्ये वॉलेट आहे, 2 घेऊन यायचं. जा कारण पाठवलेला मस्त की ह्याला आणायला. तोपर्यंत आपण टाइमपास करत बसूया. तर बघू शकता हे संपलेलं आहे पूर्ण. आणलास पटकन आलास रे. ठेव तिथे. तर पटकन बांधूयात आपण. बघा आता दोऱ्या जोडलेल्या आहे नवीन. भरपूर लांब गेलाय पतंग. 1 मिनिट झूम करून बघतो तुम्हाला दिसतोय काय. 1 मिनिट कुठे दिसतोय तो. मी एक आयडिया आणली. काय पतंग थांब, त्यांना दाखवू दे ते पतंग. दोरा दिसतोय मंडळी. कॅमेरा झूम केला तरी पण नाही पतंग दिसत आहे. 1 मिनिट. माझी आयडिया तर दाखव ऑडियन्सला. काय काय आयडिया हातात असं धरण्यापेक्षा बरं आहे. पकडून बस दी. आता ही पण घाल संपूया. त्याच्यानंतर मग दोन्ही लाव्या मग जाऊया. मग
मग परत खाली आणि नाही बाबा दोरा एवढा काय महाग सोडायचं काय माझ्या होय काय? फुकटमध्ये येतो काय? होय होय भाई, ह्याने पैसे भरपूर दिलेत मंडळी. सगळे दोऱ्याचे पैसे ह्याच्याकडूनच घेतलेत असं बोलायला लागलाय. माझ्या खिशातले गेलेत, मग 400 रुपये गेलेले आहेत पूर्ण. हे दोरा, हे 2 पतंग आणि अजून एक तिकडे एक गेलाय. आपण गेले कोणाचे तुझेच मी मला सोचते आणि तू माझं वाईट होतं काय? हो भाई भाई, भरपूर डायलॉग झाले. आपला पतंग दिसत पण नाही आहे आणि हे आत्ता आलेले आहेत. आपल्या पतंगच्या तिथेच खाली अजून एकाचा पतंग आहे आणि महाजन ग्राउंडवरून आत्ता एक पतंग उडवतो आहे. तर बघू शकता तुम्ही. तर सगळ्यात पहिल्यांदा आपणच आलेलो आहे पतंग उडवायला. आत्ता हे आलेत सगळे. अख्ख्या रत्नागिरीत नाही रे, आपल्या इथे तर कोण नव्हतं. एक तिकडे त्या एक बिल्डिंगवरून होता, त्याचा थोडासा उडाला, त्याच्यानंतर तो खाली आला. नंतर आम्ही जवळजवळ अर्धा तास मीच उडवतोय. आत्ता हा आलेला आहे आणि तो तिथे एक आहे, तो पतंग कट करायला आलाय. तो कुठे आहे ती? अरे ती हे आहे, ते बिल्डिंग नाही आहे ते, ह्याचं आपलं काय ते जिल्हा काहीतरी हे आहे, ते क्रेन नाही रे, ते आहे काहीतरी, मला नाही माहिती काय आहे ते, पण आहे काहीतरी. तो पतंग आहे ना तिथे, तो आपला पतंग कापायला बघतोय, पण त्याच्या बस की बात नाही, कारण आपला पतंग भरपूर उंच गेलेला आहे. इथे एकच डॉट दिसत असेल मित्रांनो, तर तो आहे आपला पतंग. ती उंच गेला ना आपला पतंग, ती 4-5 गेले. ती एवढीच राहिली. गिरक्या खात आहे त्याचं. आपला पण खात होता सुरुवातीला, आता नाही खाता. गेला तो कॅमेऱ्यात दिसत नाही, झूम करून पण दिसत नाही, तो एवढ्या लांब गेलाय आता. मित्रांनो भरपूर लांब गेलेला आहे पतंग. आता काढूया परत आणि जाऊया घरी. 6 वाजलेत कारण काही. जसं एकदा ट्राय करूया. तो एक पतंग दिसतोय, तुम्हाला दिसतोय की नाही कॅमेऱ्यात मला नाही माहिती, पण त्या पतंगला कापायचं काय बघूया आपण. येतोय काय कापायला? कापला तर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो 5:45 झालेले आहेत, तर आपण पतंग काढतोय. खाली आणलेला आहे, अजून आलेलं आहे तिथे बरेचसे लोक, म्हणजे बिल्डिंगमधले आले आहेत उडवायला. आमचाच एक होता, तो पतंग दिलेला आहे त्यांना उडवायला. तर बघू शकतो तुम्ही आपला पतंग आलेला आहे इथे. हा जो दिसतोय, हा नाही, हा कुठे गेला तो पतंग आपला, थांबा दाखवतो तुम्हाला. तर हा आलेला आहे आपला पतंग मित्रांनो. हा वरचा तो आपला आहे, हा बघू शकता. हा वरचा तो आपला आहे, हा जो आहे तो दुसऱ्यांचा आहे, तो बिल्डिंगमधल्यांचा. तर आपण उतरवतोय त्याला आता खाली.